ज्ञानेश्वर धर्मे, इयत्ता 7वीची विद्यार्थिनी. मी सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेत शिकत आहे. आदरणीय व्यासपीठ, पूजनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या तरुण बंधू आणि भगिनींनो, आज मी एका अशा विषयावर बोलणार आहे जो आपल्या समाजासाठी एक गंभीर धोक्याची घंटा ठरत आहे. तो विषय म्हणजे नशेच्या आहारी जात असलेली तरुणाई. तरुण पिढी कोणत्याही राष्ट्राचा कणा असते. ज्या देशाचे तरुण सशक्त आणि विचारी असतात तो देश प्रगती पथावर असतो. पण दुर्दैवाने आज आपल्या देशाचा कणा व्यसनामुळे ठिसूळ होताना दिसत आहे. सिगारेट, दारू यापासून सुरू झालेला हा प्रवास आज ड्रग्ज, अंमली पदार्थ आणि विविध घातक अंमली गोळ्यापर्यंत पोहोचला आहे. यामागे अनेक कारणे आहेत. कधी स्टाईल म्हणून, कधी मित्रांच्या दबावापोटी, तर कधी मानसिक ताणतणाव आणि नैराश्यातून तरुण नशेकडे वळतात. सोशल मीडियावरील दिखावा आणि पाश्चिमात्य संस्कृतीचे आंधळे अनुकरण यामुळे अनेक तरुण नशेत अडकत आहे. नशा ही केवळ शरीराचा नाश करत नाही तर ती संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करते. व्यसनामुळे शारीरिक आजार तर होतातच, पण त्यासोबतच मानसिक संतुलन बिघडते, गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते आणि कौटुंबिक सुखाची राख रांगोळी होते. एक वेळ अशी येते की नशेसाठी तरुण चोरी किंवा कोणत्याही थराला जाण्यास तयार होतो. नशेमुळे कित्येक जणांचे प्राण सुद्धा गेले आहेत. त्या मुलांना विचारा, त्यांचे वडील नशेमुळे आज या समाजात नाही. त्या आईला विचारा तिच्या मुलांसाठी ती स्वतः बाप पण आणि आई पण बनून आज तिच्या लेकरांसाठी जगत आहे. नशा ही गोष्ट सर्वांना माहीत आहे, तरी लोक नशेच्या आहारी जातात. आज 100% घरात हीच परिस्थिती आहे. आपला मुलगा व्यसनाच्या आहारी गेलेला आहे हे माहीत असून सुद्धा काही आई वडील त्या व्यसनी मुलाचं लग्न लावून देतात. का तर लग्न झाल्यावर सुधारेल किंवा त्याची बायको पाहत बसेल, आपण आपल्या जबाबदारीतून मुक्त झालो. अरे पण जी मुलगी तुम्ही त्या व्यसनी मुलासाठी निवडताय ती मुलगी कुणाची तरी लेक असते. एक हाडा मासाचा जिवंत जीव असते. ती कसं सहन करणार हा अन्याय? उलट तुम्ही तिला वाळीत टाकल्यासारखं वागायचं, तिचा तिरस्कार करायचा आणि तिच्या नशिबाला दोष देऊन मोकळं व्हायचं. किती दिवस चालणार आहे हे सगळं? मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे. ते अशा प्रकारे धुरात किंवा नशेत उडवण्यासाठी मिळालेलं नाही. जर आपल्याला या संकटातून बाहेर पडायचे असेल तर मी तुम्हाला त्या गोष्टी सांगते. पहिली गोष्ट, छंद जोपासा. खेळ, संगीत, वाचन यासारख्या छंदामध्ये स्वतःला गुंतवून ठेवा. दुसरी गोष्ट, योग्य संगत. जे मित्र तुम्हाला चुकीच्या मार्गावर नेतात त्यांच्यापासून दूर राहा. तिसरी गोष्ट, संवाद साधा. मनात काही दुःख किंवा तरुण असेल तर पालकांशी किंवा शिक्षकांशी बोला. काजू बदाम सोडून गुटखा प्रसिद्ध झाला. अजय, अक्षय, शाहरुख सुद्धा विमलच खा म्हणाला. बंद झाल्या शिक्षण जाहिराती. जुगार प्रसिद्ध झाला. हिंदी मराठी कलाकार सुद्धा रमीज खेळ म्हणाला. जॅकी सुद्धा गायछाप खातो तोही तोच म्हणाला. रमी गेम पर आओ ना महाराज डायलॉग हा फेमस झाला. गुटख्यामुळे व्यसनाधारीला इतका श्रीमंत झाला, पण या व्यसनामुळे भारताचा तरुण मात्र वाया गेला. शेवटी मला इतकेच म्हणायचे आहे की नशा ही आयुष्याची मजा नाही तर ती विनाशाची सजा आहे. चला आपण सर्व मिळून प्रतिज्ञा करूया की आपण कोणत्याही व्यसनाला बळी पडणार नाही आणि एक व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी हातभार लावू. तुम्ही माझे विचार शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.